नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायलीने केस स्टडी चार्ट बनवलेला असतो आणि तो पाहून अर्जुन म्हणत असतो की हे सगळं तू केलेस. तेव्हा सायली सांगू लागते की हो, तुमच्या सोबत राहून तेवढं तर शिकले मी. आणि सायलीने एवढा सुंदर पद्धतीने तो चार्ट बनवलेला असतो तेव्हा अर्जुन खरं तर खुशच होतो. अर्जुन म्हणतो की खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं बनवलेलं आहे. असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करू लागतो. खरं तर ज्या पद्धतीने सायलीने सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतात त्या योग्यच पद्धतीने केलेल्या असतात. मग अर्जुन तो जो केस स्टडीचा चार्ट आहे तो पाहू लागतो. त्यामध्ये नक्की काय आहे. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली सांगत असते की ते बघा, या पद्धतीने मी जोडलेलं आहे कनेक्शन. मग अर्जुन पाहत असतो की बाबू ड्रायव्हरने तो अपघात घडवला. मग बाबू ड्रायव्हरचं कनेक्शन महिप्तकडे जातं आणि महिपशी कॉन्टॅक्टमध्ये असलेले प्रिया आणि नागराज हे दोघ तिथे जोडलेले असतात. आणि मेन जो असतो तो म्हणजे मिस्टर मॅन जो असतो तो बाबू ड्रायव्हर आहे. तो महिपचा माणूस आहे ज्याने अपघात करण्यासाठी त्याने मदत केलेली होती. तो एक साक्षीदार झाला. त्याच्यानंतर 22 वर्षापूर्वीचा अपघात झाला होता आणि त्यानंतर आता महत्वाची गोष्ट घडलेली होती ती म्हणजे प्रतिमात्याशी निगडीत या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याचवेळी त्यांच्याशी हे करणारे पर्सनल इन्स्पेक्टर. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट ही होती की मागे जी प्रतिमात्याची मिळालेली फेक डेड बॉडी. अशा पद्धतीने सायलीने ज्या गोष्टी मांडलेल्या असतात ते पाहून तर अर्जुन फिदा झालेला असतो. अर्जुन पाहतच राहतो. अर्जुन म्हणतो, बायको खरंच खूप छान पद्धतीने केलेला आहे. तन्वी परत आली आणि अपघातात सामील असल्याचा संशय. या सगळ्या गोष्टी सायलीने ज्या मांडलेल्या असतात ते पाहून अर्जुनला खरंच भारी वाटतं. कारण अर्जुनला विश्वासच नव्हता की सायली अशा पद्धतीने काहीतरी करेल. पण ते छान झालेलं असतं. पण त्यातून एक महत्वाचा मुद्दा अर्जुनच्या समोर येतो आणि तो म्हणजेच की फेक डेड बॉडी आणि प्रतिमात्याची गेल्याची बातमी. म्हणजे हे सगळं जे काय आहे त्यानंतर फेक डेड बॉडी मिळालेली होती आणि त्यानंतर तन्वीचे DNA प्रतिमाशी मॅच झाले. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, बायको, ही गोष्ट आपण मिसच केली. म्हणजे त्यावेळेस या गोष्टीचा शोध घ्यायला पाहिजे होता. तेव्हा सायली म्हणते, हो, आपण म्हणत होतो की आपण या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की पूर्णाजी आपल्याला म्हणाल्या की प्रतिमा परत आली. कारण प्रतिमा तर त्यानंतर परत आल्या. मग पूर्णाजी म्हणाल्या की प्रतिमा परत आली तर आपण आता त्या गोष्टीच्या मुळापर्यंत नको जायला. उगीच कशासाठी हे सगळं करायचं आहे असं पूर्णाने सांगितलं. म्हणून आपण थांबलेलो होतो असं सायली सांगत असते. खरं तर सायलीने या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर अर्जुनला कळत असतं की कुठून कुठे काय काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी होत गेलेल्या आहे. तर या सगळ्या रिलेटेड आपल्याला सगळी माहिती काढावी लागणार आहे असं अर्जुनचं म्हणणं असते. इकडे आता नागराज महिपला भेटायला निघालेला असतो. नागराजच्या मागावरती एक व्यक्ती असते आणि मग नागराज बरोबर ते गोडाऊन आहे, गॅरेज आहे, त्या बाजूला जातो जिथे त्याने महिपला ठेवलेला आहे. आणि तो जो गुंडा आहे तो प्रियाला फोन करतो आणि प्रियाला फोन करून सांगू लागतो की हो, मी त्यांच्या मागावर होतो आणि बरोबर तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते की झालं म्हणजे अगदी व्यवस्थित. तुला पत्ता कळलेला आहे की नागराज कुठे गेलेला आहे. ते तो सांगू लागतो की हो मॅडम, अगदी मी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता हे ऐकल्यानंतर प्रियाने ज्या पद्धतीने प्लॅन केलेला असतो त्या पद्धतीने सर्व गोष्टी घडत असतात. प्रियाला मात्र आनंद झालेला असतो की आता हा नागराज किती दिवस महिपला माझ्यापासून लपून ठेवेल. कारण मी त्याच्या मागावरती माणूस पाठवलेला होता आणि फायनली मला कळलेलं आहे की या नागराजने महिपला कुठे लपून ठेवलेला आहे आणि त्याच्याबरोबर काय केलेलं आहे. आणि इकडे नागराज येतो. महिप तर खाली पडलेला असतो. महिपला उचलतो
आणि त्या खुर्चीवरती बसवतो, कारण महिप्तचे हातपाय बांधलेले असतात. महिप्तला काहीच करता येत नसतं. महिप्तची अवस्था जी आहे ती खरंच खूप वाईट झालेली असते. नागराजने महिप्तला खूप त्रास द्यायला सुरुवात केलेली असते आणि नागराज म्हणत असतो की अरे महिप्त, तुझ्यासाठी ना मी एक खूप चांगली बातमी आणली, तू विचारही करू शकत नाहीये आणि तुझ्यासाठी गुड न्यूज आहे, असं म्हणत इकडे नागराज महिप्त सोबत बोलत असतो. आणि त्यावेळेस मात्र इकडे या सगळ्या गोष्टी ज्या चालू असतात तेव्हा महिप्त मात्र शांत असतो. नागराज म्हणतो, बघ ना व्हिडिओ, बघ. आणि त्या व्हिडिओमध्ये साक्षी पॅनिक झालेली आहे. साक्षी रडत आहे की नागराज अंकल, मला कळतच नाहीये की काय करू, अण्णा कुठे गेलेत, अण्णांचा फोनच लागत नाहीये आणि मला खूप भीती वाटते, मला ना असं काहीतरी वेगळं वाटतंय आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे मला कळत नाहीये, असं म्हणत साक्षी रडत आहे. आणि महिप्त साक्षीचा जेव्हा तो फोटो पाहतो, तो व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्याला मात्र धक्का बसलेला असतो. महिप्त विचार करत असतो की हे सगळं काय झालंय माझ्या मुलीच्या बाबतीत. तेव्हा नागराज म्हणतो, बघितलंस ना, म्हणजे तुझी मुलगी माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या सगळ्या गोष्टी मला सांगत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही जर तू माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुला ह्या गोष्टीपर्यंत तिथे साक्षीचे मी काय हाल करेल तू बघ, कारण मी साक्षीला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो, हे तर गोष्ट तुला माहितीच आहे, असं म्हणत नागराज आता महिप्तला धमकावत आहे. आणि त्याचवेळी नागराज इकडे महिप्तला म्हणत असतो की तोंड बंद करायचं. महिप्त म्हणतो की सांग काय पाहिजे, सांग, मी तुला ते द्यायला तयार आहे. माझ्या मुलीसाठी मी काहीही करायला तयार असतो, असं नागराज इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र महिप्तला सॉरी महिप्त म्हणत असतो. मग महिप्तला नागराज म्हणतो की तोंड बंद करायचं. 22 वर्ष गेली, जे आपण लपून ठेवलेलं आहे ते लपूनच ठेवायचं, त्याच्यामध्ये कधीही माझं नाव येऊ द्यायचं नाही. जर का माझं नाव त्याच्यामध्ये आलं तर तुझ्या मुलीचे काय हाल होतील ते बघ. पोलिसांना कोणाला सांगायचं नाही, अर्जुनला सांगायचं ना, दादाला सांगायचं. एवढं इकडे नागराज महिप्तला धमकवत आहे आणि महिप्त बिचारा म्हणत आहे की हो, नाही सांगणार मी कोणाला, असं महिप्तने ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलेलं असतं आणि त्याच पद्धतीने नागराज सुद्धा इथे महिप्तला जी धमकी देत आहे ती महिप्तने ऐकलेली आहे आणि महिप्तने मान्य केलेलं आहे की मी कोणाला काही सांगत नाहीये. म्हणजे या सगळ्यामागचा मास्टरमाइंड नागराज आहे. आणि नागराजला असं वाटतंय की महिप्तने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवायची आणि जो काही त्रास आहे तो एकट्या महिप्तने भोगायचा. परंतु इकडे नागराज मात्र ज्या पद्धतीने वागत आहे त्याला माहीतच नाहीये की त्याच्या मागे प्रिया आहे आणि प्रिया कोणत्या पद्धतीने काय करू शकते याचा अंदाज इकडे नागराजला आलेला नसतो. इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की बरोबर आहे, कारण ती फेक डेड बॉडी होती, त्या बाबतीत आपण काहीच केलेलं नाहीये, आपल्याला त्या गोष्टींचा शोध घ्यावा लागणार आहे. तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणत असतो की बरोबर आहे तुझा, पण त्या बाजूने जरा विचार करून बघूया. मग सायली आणि अर्जुन या दोघांचेही बोलणं सुरू आहे. अर्जुन म्हणत असतो की नक्की काय करायला पाहिजे या गोष्टीचा आपण शोध घेऊया, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की आपण रविराज काकांना त्याबद्दल विचारूया, कारण सगळी माहिती त्यांच्याकडे असेल. जसे की महिना आणि माझ्या DNA रिपोर्टच्या वेळेस गोंधळ झाला होता, त्याच्यामध्ये तसाच गोंधळ आत्ताही झालेला असू शकतो. नक्की ती डेड बॉडी कोणाची होती आणि तन्वीचे DNA कसे काय त्याच्याशी मॅच झाले, या सगळ्या गोष्टी आता सायली विचार करत असते आणि अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की पण या सगळ्यामध्ये कोण मास्टरमाइंड आहे, नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ आणि कोण तिथपर्यंत पोहोचलेला, हे सगळं सायली आणि अर्जुन दोघंही डिस्कस करत आहेत. म्हणजे जी डेड बॉडी होती ती आधीच माहिती होती का, म्हणजे हे सगळं कोणी ठरवून केलेलं होतं का, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे
या सगळ्या गोष्टींचा शोध आता सायली आणि अर्जुन घेत असतात आणि त्यांना या सगळ्यांच्या मुळापर्यंत जायचं असते. इकडे अर्जुन आणि सायली बरोबर आता त्या मास्टरमाइंडच्या मुळापर्यंत चाललेले आहे. त्यांच्या डोक्यात जे विचार आहेत महिप्तच त्या गोष्टीशी रिलेटेड आहे आणि महिप्त एकदा ताब्यात आला की त्या सगळ्या मागचा मिस्ट्री मॅन कोण आहे हे समोर येणार आहे. हे अर्जुन आणि सायलीला सुद्धा माहीत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता रविराजची भेट घेणं गरजेचं आहे. एकदा का रविराजची भेट घेतली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं अर्जुनचं म्हणणं आहे. म्हणजे सिनियरला भेटूया, सिनियरने सगळे डिटेल्स काढलेले असतील आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की यामागचा खरा मिस्ट्री मॅन कोण आहे. आपण त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपण मुळापर्यंत जायचं आहे असं इकडे अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं असतं. त्यानंतर सगळेजण बसलेले असतात आणि मग मात्र इकडे ज्या गोष्टी घडत आहेत त्या पद्धतीमध्ये एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की इकडे आता सायली आणि त्याचबरोबर सगळेजण आहेत. मग आज गायनेककडे अस्मिताची अपॉइंटमेंट असते. तेव्हा कल्पना अस्मिताला घेऊन जाणार असते. तेव्हा मात्र इकडे कल्पनाला लगेचच सचिन म्हणतो की आज अस्मी मी येतो तुझ्याबरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो का काही गरज नाहीये त्याची. तेव्हा मात्र सगळेजण म्हणू लागतात की काय झालं, म्हणजे अर्जुन असं का बोलतोय. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, परंतु अर्जुनने हे बोलण्याचं कारण असतं ते म्हणजे सचिन हा खोट वागत आहे. ही गोष्ट अर्जुनला माहिती आहे आणि त्याचबरोबर अर्जुनने तसं क्लिअर ही केलेलं असतं सचिन जवळ. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण म्हणू लागतात की अर्जुन असं का वागतोय, या सगळ्याचं काय कारण आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, आता इतके दिवस मम्मा जाते ना अस्मिता बरोबर, मम्माला माहिती आहे ना. तेव्हा कल्पना म्हणत असते की अरे अर्जुन कसं आहे माहिती आहे का, बाळाच्या बाबांनी सुद्धा गायनेकला भेटलं पाहिजे. गायनेक कशी आहे काय आहे या बाबतीत त्यांनीही त्यांच्याशी बोललं पाहिजे, तरच बाळाच्या बाबांनाही बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. त्यामुळे माझी काहीच हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही दोघेजण आज ज्या असं कल्पनाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, परंतु अर्जुनच्या अचानक रिएक्ट होण्यामध्ये मात्र सगळ्यांनाच कळत नसतं की अर्जुन अचानक असं का बोलला आहे, याच्या मागे काय कारण आहे. अर्जुन मात्र म्हणतो की ठीक आहे आणि मग तो सचिनला बाजूला घेऊन जातो आणि म्हणू लागतो की हे काय तुझं जे काही चाललेलं आहे ना. अर्जुनला खरं तर सचिनच्या वागण्याचा राग आलेला असतो, त्याची चिडचिड होत असते, कारण सचिन जे काही वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे अर्जुनला माहिती असतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो की नाही. पण अर्जुन सचिनला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, महत्वाचं थोडंसं बाजूला येतोस का. सगळेजण म्हणू लागतात की इथे बोल ना, काय प्रॉब्लेम आहे इथे बोलायला. तेव्हा अर्जुन म्हणतो की याच ते फ्लोरिडाचं ऑफिस आहे ना, त्याच्या बाबतीत बोलायचं आहे माझ्या मित्राच्या संदर्भात आणि मग तुम्ही सगळे बोर होऊन जाल, त्यामुळे आम्ही दोघं बाजूला जाऊन बोलतो असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. त्याचवेळी इकडे अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, ही सगळी काय तुझी जी नाटकं आहेत ना ती बंद करायचेत पूर्णपणे. तेव्हा सचिन म्हणत असतो की मी नाटक नाही करत आहे, माझं खरंच अस्मीवरती प्रेम आहे आणि म्हणून मी हे करतोय, नाटक नाही करत आहे. हे सगळं मला पण माझ्या बाळाची आणि माझी काळजी आहे. कारण सगळ्यांच्या समोर सचिन तिथे सांगत असतो की मी कपडे घ्यायला दुकानात गेलो आणि बाळाचे कपडे घ्यायचे होते. तेव्हा मात्र तिथे सगळेजण मला विचारायला लागले की मुलगा मुलांसाठी घ्यायचेत का मुलीसाठी. पण मी म्हटलं की तसं काही नाहीये, कारण आपल्याला कुठे माहिती मुलगा आहे का मुलगी आहे ते. तेव्हा त्या सगळ्यांनी मला सांगितलं की असं नसतं, बाळासाठी कपडे घेताना मुलासाठी वेगळे आणि मुलीसाठी वेगळे असतात. म्हणजेच मुलीसाठी पिंक कलर आणि मुलासाठी ब्लू कलर असतो. त्यामुळं मग मी दोन्ही कपडे घेतलेले आहेत असं तो जे काही नाटकी सगळं सांगत असतो. त्यामुळे
अर्जुनला राग येत असतो, कारण अर्जुनने सचिनला पाहिलेलं आहे, अगदी नको त्या अवस्थेत पाहिलेलं आहे. आपल्या बहिणीला त्रास देणाऱ्या या सचिनला अर्जुनने ज्या पद्धतीत पाहिलेलं असतं ती मात्र खरंच खूप वेगळी असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर सचिन दोघेही तिथे बोलत असतात आणि अर्जुन ज्या पद्धतीने सचिनशी बोलत असतो, रिॲक्ट होत असतो, ते पाहून सायली पाहतच राहते नक्की काय झाले, म्हणजे हे असे का बोलतात, म्हणजे यांचं काय चुकलेलं आहे का. या सगळ्या गोष्टींचा विचार आता सुरू झालेला असतो. सायलीला संशय येऊ लागलेला आहे की नक्की काय झालेलं आहे, हे असे रिएक्ट का झालेले आहेत, म्हणजे इथे काय चुकलेलं आहे का सचिन भाऊजींचं असं तिला वाटत असतं. परंतु सचिनला तो दम देत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या बहिणीला कोणताही त्रास झाला तर मी सहन करणार नाही. त्यानंतर इकडे नागराज आता महिप्तला बोलत असतो. नागराज महिप्तला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, महिप्त काही झालं तरी तोंड उघडायचं नाही, नाहीतर तूच या मुलीला मी नागराज अंकल म्हणून म्हणजे माझ्या मुलीसारखं जे सांभाळतोय, तिला काळजी घेतोय, ती बंद करेल कोणाच्याही समोर. तू माझं नाव येऊ द्यायचं नाही, नाहीतर मी सगळ्या जगाच्या समोर तुझ्या मुलीचं सत्य आणेल आणि तुझ्या मुलीला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की हे जर सत्य मी समोर आणलं तर काय होईल याचा विचार कर, असं म्हणत आता नागराज हा महिप्तला धमकवत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली आता रविराजच्या घरी आलेले असतात आणि तिथे आल्यानंतर रविराज सोबत ते बोलत असतात. त्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या रविराजला ते देत आहेत. तेव्हा रविराजने सांगितलेलं असतं की हे बघ, तुझा फोन आला ना तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं होतं, त्यामुळे मी सगळी माहिती काढून ठेवलेली आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी रविराजने ती काढलेली जी फाईल आहे ती अर्जुनला ते देत असतात. तेव्हा मात्र रविराज म्हणतात की अर्जुन हे घे. अर्जुन ती फाईल घेतो आणि ती फाईल पाहू लागतो. अर्जुनच्या लक्षात येतं आणि मग अर्जुन म्हणत असतो की सीनियर, तुझ्या लक्षात येतंय का की त्यावेळेस आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, पण गोष्टी काय घडलेल्या होत्या हे तुझ्या लक्षात आलंय का. कारण या सगळं यामागे कोणाचा तरी हात आहे. कारण बघितलंस का तू, म्हणजे हे सगळं कसं शक्य झालेलं आहे. DNA रिपोर्ट कसे काय मॅच झालेले असते. तेव्हा मात्र तिथे येऊन उभी असते ती म्हणजे सुमन म्हणते की कदाचित असं असेल की ज्यांनी कोणी ही DNA ही डेड बॉडी आणलेली होती त्यांना आधीच याबद्दल माहिती होतं की ती डेड बॉडी प्रतिमा विनींची नाहीये, असं काहीतरी असू शकतं, दगापटका झालेला असू शकतो असे इकडे सुमन सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन सायली ते रिपोर्ट पाहत असतात. पण या सगळ्यामध्ये तुझ्या लक्षात येते का की आपण सॅम्पल दिलेले होते आणि सॅम्पल त्यांनी आपल्याकडून घेतले आणि ते सॅम्पल मध्ये जमा व्हायला खूप वेळ गेलेला आहे, हे लक्षात आले का सीनियर तुझ्या. मग सायली म्हणत असते की मला काय वाटतं माहितीये का की या सगळ्याच्या मागे जी कोणी व्यक्ती आहे त्याला आधीच माहिती होतं. हे सगळं अशा गोष्टींचा आता उलगडा होऊ लागलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतात की बरोबर आहे, पण त्यावेळेस मला धक्का एवढा मोठा बसलेला होता की मला याबद्दल काहीच कळत नव्हतं, कारण मी स्वतः एवढा पॅनिक झालेलो होतो, असं रविराजने सांगितल्यानंतर मात्र अर्जुन आणि सायली दोघेही शांतपणे विचार करू लागलेले आहेत. शांतपणे सगळ्या गोष्टी क्लिअर करू लागलेले आहेत की या सगळ्यामागे कोणाचा हात असेल, कोण सामील असेल, कशा पद्धतीने या गोष्टी होत चाललेल्या आहेत. या सगळ्याचा विचार ते दोघेही करत असतात. त्याचबरोबर इकडे सायली सुद्धा या सगळ्या गोष्टी शांतपणे सांगत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि त्याचबरोबर रविराज सायली सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करत आहेत. इकडे प्रियाला मात्र आता पत्ता मिळालेला आहे, त्यामुळे प्रिया सुद्धा खुश. प्रियाच्या डोक्यात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या तिने सुरू केलेल्या आहेत
तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे सगळं जे काही चालू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अर्जुन रविराज आणि यांनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं. जोपर्यंत आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत हे लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हॉस्पिटलला जायचं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला ही गोष्ट शोधायची आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. तिथे आता सुमन किचनमध्ये आलेली असते. सायली सुमनच्या बरोबर येते आणि सुमनला विचारू लागते की सुमन काकी, माझं तुमच्याकडे थोडंसं काम होतं. मला ना नागराज अंकल यांचं काय चाललेलं असतं, ते काय करतात याबद्दल थोडी माहिती हवी आहे. हे ऐकल्यानंतर सुमन म्हणते की तेव्हा ती सांगते की नागराज अंकलला कोणाचा फोन येतो, ते कोणाशी बोलतात, त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे आणि ते कुठे जातात याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवाल का. खरं तर हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. नागराज सध्या तर खूप पिसळलेला आहे, ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. परंतु सुमन म्हणते की हो चालेल. आता सुमन तयार झालेली आहे. कशा पद्धतीने सुमन मदत करणार हे सुद्धा खूप मोठं आहे, कारण वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. आणि त्याचबरोबर इकडे सुमन तर तयार झालेली आहे. सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये जाऊन या सगळ्याचा छडा लावायचा आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.